नागपंचमीची कथा। नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा का केली जाते, यामागे राजा जन्मेजय आणि ऋषी आस्तिक यांची एक अद्भुत कथा सांगितली जाते। राजा परीक्षित यांचा मृत्यू नागराज तक्षकाच्या दंशामुळे झाला। आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांचा पुत्र राजा जन्मेजय क्रोधाने पेटून उठला। त्याने एक भव्य सर्पसत्र यज्ञ सुरू केला। या यज्ञामध्ये मंत्रांच्या शक्तीने जगातील असंख्य नाग अग्निकुंडाकडे खेचले जाऊ लागले। हळूहळू संपूर्ण नागवंशाचा विनाश होण्याची वेळ आली। तेव्हा ऋषी आस्तिक राजासमोर आले। आस्तिकांनी आपल्या ज्ञानाने आणि शांत वाणीने राजा जन्मेजयाला समजावले, राजन, एका व्यक्तीच्या अपराधासाठी संपूर्ण नागवंशाचा नाश करणे योग्य नाही। राजाने आस्तिकांना वर मागण्याचे वचन दिले। तेव्हा आस्तिकांनी मागितले, हे राजन, हे सर्पसत्र यज्ञ आता थांबवा। राजा जन्मेजयाने आपले वचन पाळले आणि यज्ञ थांबवला गेला। अशा प्रकारे असंख्य नागांचे प्राण वाचले आणि नागवंशाचा संपूर्ण विनाश टळला। ही कथा आपल्याला एक सुंदर संदेश देते। क्रोधापेक्षा क्षमा मोठी, बदल्यापेक्षा करुणा मोठी आणि निसर्गातील प्रत्येक जीवाचे स्वतःचे महत्त्व आहे। म्हणूनच नागपंचमी आपल्याला संरक्षण, क्षमा आणि सृष्टीतील संतुलनाचा संदेश देते। नागदेवतेला नमस्कार। हर हर महादेव।